आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता जग जननी सिंधु सुजाता भक्तों की महालक्ष्मी विविध स्वरूपा। महाकाली सरस्वती दुर्गा। वैष्णव देवी कामाक्षा। विंध्यवासिनी योग माया। तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता। सुरेश नारद गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे। स्नेह भरा नाता। जय लक्ष्मी माता। जय लक्ष्मी माता।
हे माते, हे देवी महामाया महालक्ष्मी, हे समस्त सृष्टीची संचालिका, हे सुखदायिनी, हे दारिद्र्य आणि दुःख निवारणाऱ्या देवी, मी आपल्याला शरण आलो आहे. कृपया आपण मला माझ्या कन्येच्या रूपात दर्शन देऊन उपकृत करा. प्रणाम पिताश्री. सौभाग्यवती भव. बोला पिताश्री, आपण मला का बोलावलंत? पुत्री, माझ्यासोबत मोठा अन्याय झाला आहे. मी तुझ्याकडे न्याय मागायला आलो आहे. एका पित्याचा अधिकार मागायला आलो आहे. कोणी आपल्या बरोबर अन्याय केलाय पिताश्री? तूच. मी काय अन्याय केलाय पिताश्री? हे पुत्री लक्ष्मी, तू मला कन्या होण्याचं अर्धच सुख दिलं आहेस, उर्वरित अर्ध दिलं नाहीस. पिताश्री, मी आपल्याला कोणत्या अर्ध्या सुखापासून वंचित ठेवलंय? पुत्री, आपल्या मुलीचा विवाह करून आपल्या हातांनी तिचं कन्यादान करण्याचं जे अमाप सुख आहे ते तर मी मिळवलं, परंतु एका पित्याला जे सुख एका छोट्याशा मुलीला आपल्या मांडीवर खेळवण्यात मिळतं, तिच्यासह गुडघ्यावर चालण्यात, नंतर पित्याचं बोट पकडून तिचं पहिल्यांदा उभं राहण्यात आणि तिच्या बोबड्या बोलांतून जे परमसुख आपल्याला मिळतं त्यापासून तर मी वंचितच राहिलो. हा माझ्यासोबत अन्याय आहे. मी तुझ्याकडे न्याय मागतो, एका पित्याचा अधिकार मागतो. कन्येच्या समोर हात जोडून कन्येला लज्जित नका करू पिताश्री. मी आपली ही इच्छा पण पूर्ण करेन. परंतु कधी? त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. आपण सागर आहात, आपल्याला रत्नाकरही म्हणतात. त्रेतायुगात मी जेव्हा वैष्णव देवी म्हणून अवतार घेईन त्यावेळेस आपण रत्नाकर नावाच्या एका परमप्रतापी राजाच्या रूपात जन्म घ्याल. तेव्हा मी आपल्या कन्येच्या रूपात आपल्या घरी जन्म घेईन आणि कन्येसह बालिकेच्या सगळ्या लीलांचा पूर्ण आनंद आपल्याला देईन. परंतु कन्येच्या विवाहाचा आनंद आपल्याला दुसऱ्यांदा नाही मिळणार, कारण विवाहाच्या आधी मी तपस्या करायला जाईन पिताश्री. माझा जन्म होण्याआधी आपल्याला महाराज रत्नाकरांच्या रूपात कितीतरी मोठ्या मोठ्या राक्षसांशी अवघड युद्ध करावी लागतील, ज्यामुळे आपली कीर्ती वाढीस लागेल आणि चारी दिशांना आपला जय जयकार होत राहील. महाराज रत्नाकर यांचा, 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 महाराज रत्नाकर यांचा. बंद करा हे जय जयकाराचं नाटक. बंद करा, बंद करा हे जय जयकाराचं नाटक. कोणाचा जय जयकार करता आहात तुम्ही? कोणाचा? ह्या रत्नाकरचा? का करत आहात यांचा जय जयकार तुम्ही? हे प्रजेची सुरक्षा करू शकत नाही म्हणून? की प्रजेला सुख देण्याऐवजी दुःख देतात म्हणून जय जयकार करत आहात यांचा? अरे जय जयकार तर त्यांचा होतो जो बलवान असतो, शूरवीर असतो. हे रत्नाकर तर भित्रे आहेत, भित्रे. ब्राह्मण देवा, ब्राह्मण देवा, जर का आपण महाराज रत्नाकरांच्या विरुद्ध आपल्या मुखातून एक जरी शब्द काढला. महामंत्री, बोलू द्या महामंत्री. ब्राह्मण देवांना बोलू द्या.
ब्राह्मण देवांच्या तोंडून असत्य कथन होत नाही आणि सत्याला तलवारीच्या जोरावर दाबता येत नाही आणि ना कधी दाबलं जावं. बोला विभव, तलवारीच्या भीतीला मनातून काढून बोला. तुम्ही काय समजलात राजन? तुमच्या तलवारीच्या भीतीने मी माझं तोंड शिवून घेईन? नाही राजन, नाही, कधीच नाही. मी बोलणार आणि दवंडी पिटून सांगणार रत्नाकर. आणि तुम्ही तुमच्या तलवारीने माझं डोकं जरी उडवलं तरी माझं कापलेलं शीर तुमची निंदा करेल. कारण तुम्ही केवळ निंदेलाच पात्र आहात राजन, निंदेलाच पात्र आहात. ब्राह्मण देवा, महामंत्री, त्यांना थांबवून आपण आमच्या आज्ञेचं उल्लंघन करीत आहात. महामंत्री, ही तलवार जी तुम्ही एका निशस्त्र ब्राह्मणाला दाखवत आहात, जर हिम्मत असेल तर त्या राक्षस राज दुर्जयला दाखवा. त्या दुर्जयला, ज्याचे अत्याचारी आणि दुराचारी राक्षस दिवसा ढवळ्या तुमच्या राज्यात फिरत असतात, अत्याचार आणि दुराचाराचा नंगा नाच करत असतात. महामंत्री, ब्राह्मण देवा, महामंत्री, परंतु हे राजन, तुम्हाला त्याचं काय? तुम्ही तर प्रशंसकांकडून स्वतःचा जय जयकार करून घेता आणि त्याच आनंदात मग्न राहता. दुर्जयचे राक्षस आमच्या यज्ञात विघ्न आणतात, पण तुला त्याचे काय? दुर्जयचे राक्षस आमच्या बायकांना उचलून घेऊन जातात, परंतु तुला त्याचे काय? तुमची राणी तर सुरक्षित आहे ना? दुर्जयचे राक्षस आमच्या पुत्रांचा वध करतात, आमच्या मुली आणि सुनांची हत्या करतात, परंतु तुम्हाला त्याचं काय? तुम्हाला त्याचं काय राजन? तुम्हाला कसं कळेल राजन की आपल्या काळजाच्या तुकड्यापासून वेगळं होण्याचं दुःख काय असतं? तुम्हाला तर संतानच नाहीये राजन, तुम्हाला तर संतानच नाहीये राजन, तुम्हाला तर संतानच नाहीये राजन, संतानच नाहीये, तुम्हाला तर संतानच नाहीये राजन, तुम्हाला तर संतानच नाहीये राजन. बस करा ब्राह्मण देव. बस करा ब्राह्मण देव, बस करा. विश्वातले सत्याचे एवढे वाघबाण मारू नका की ज्या योगे महाराजच घायाळ होतील. क्षमा करा महाराणी विजय, क्षमा करा. माझ्या निशाण्यावर आपण नाही, महाराज आहेत, महाराज, जे एका राजाचं कर्तव्यच विसरून गेलेत. महाराणी, त्यांना बोलू द्यावे. हे आम्हाला आमच्या विसरलेल्या धर्माची आठवण करून देत आहेत. बोला ब्राह्मण देवा, बोला. राजाला भगवान विष्णूचा अंश मानले जाते, कारण भगवान विष्णू ह्या सृष्टीचे पालन करतात. आपणही आपल्या प्रजेचे, आपल्या राज्याचे पालन केले पाहिजे राजन. सांगा महाराज, सांगा, आपण आपल्या प्रजेचे पालन करता? आपण आपल्या प्रजेचे रक्षण करता? जर आपण आपल्या प्रजेचे रक्षण करत असता तर माझ्या एकुलत्या एक मुलाला माझ्याच या डोळ्यांसमोर राक्षस राज दुर्जयच्या राक्षसांनी उचलून नेले नसते. माझ्या मदतीसाठी मी आपल्याला साथ घातली. कदाचित जय जयकाराच्या नादात आपल्याला माझी हाकच ऐकू नाही आली राजन.
माझा आवाजच ऐकू नाही आला. कृपया आपण शांत व्हा ब्राह्मणदेव, कृपया शांत व्हा. ज्याच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यूदूत बनून राक्षसांनी अपहरण केले असेल, तो कसा शांत राहू शकेल राजन? कसा? हे राजन, ही केवळ माझीच नाही तर तुमच्या राज्यात जन्म घेण्याची चूक करणाऱ्या अगणित लोकांची हीच स्थिती आहे. प्रजा राजाची संतती असते राजन, आणि राजाने आपल्या प्रजेचे आपल्या मुलाप्रमाणे पालन केले पाहिजे. परंतु तुझा कोणी कुलदीपक नाही. तुम्हाला काय माहित राजन की संततीचे मोल काय असते? म्हणूनच हे राजन, मी तुला शाप देतो की तुला जन्म जन्मांपर्यंत संततीचं सुख. थांबा ब्राह्मण देवता, थांबा. आम्हाला एवढा मोठा शाप देऊ नका. आपण पाहिजे तर आम्हाला मृत्यूदंड द्या, परंतु इतका भयंकर शाप नका देऊ. आपणास माहिती आहे ब्राह्मणदेव, राक्षसराज दुर्जय प्रबळ आहे, मायावी आहे. तरी सुद्धा त्यांच्या आक्रमणांचं उत्तर केवळ महाराज रत्नाकरांनी दिलंय, इतर राजांनी नाही. हे ब्राह्मणदेव, याच कारणाने दुर्जयने महाराज रत्नाकरांच्या प्रजेला त्रस्त करण्याची कुटील योजना आखली आहे. महाराज दुर्जयच्या या कुटील नीतीला पण अयशस्वी करतील, परंतु त्यासाठी महाराजांना आपल्यासारख्या विद्वानांच्या शापाची नाही, आशीर्वादाची आवश्यकता आहे. जर आपल्यासारखे विद्वान सुद्धा महाराजांना शाप देऊ लागले तर महाराज रत्नाकर प्रबळ नाही तर दुर्बल होतील. मग प्रजेची सुरक्षा कोण करेल? हे ब्राह्मण देवता, आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. शक्य असेल तर आपण आम्हाला महाराज रत्नाकरांना क्षमा करावी. हे ब्राह्मण देवता, आपण तर ब्राह्मण आहात. नेहमी खरं तेच बोलणं हा आपला धर्म आहे. परंतु आपण महाराज रत्नाकरांना भित्रे असं म्हणून चूक केली आहे. माझे पती महाराज रत्नाकर भित्रे नाहीये. ते सदैव प्रजेचाच विचार करतात. ते प्रजेला सुख देऊ इच्छितात, त्या बदल्यात प्रजेचं दुःख स्वतः सहन करतात. याच कारणाने तर कोणाच्याच मनात त्यांच्या तलवारीची धाक, त्यांच्या तलवारीचे भय नाहीये. हीच तर महाराज रत्नाकरांच्या महानतेची ओळख आहे ब्राह्मणदेव. परंतु महाराजांची हीच तलवार दुर्जय सारख्या शत्रूंच्या मनात भय निर्माण करते. याच कारणाने तो भित्रा चोरटेपणाने आमच्या राज्यात येऊन लुटालूट करतो. समोर येण्याची हिंमत नाहीये त्याच्यात. आपण योग्य बोललात. आम्ही आतापर्यंत निसंतान आहोत ब्राह्मणदेव. कदाचित त्यामुळेच आम्ही आपल्या सर्व प्रजेलाच आपली संतती मानतो. मला क्षमा करा राजन, मला क्षमा करा. हे आपण काय करीत आहात महात्मा? आपण ब्राह्मण आहात. आपलं स्थान तर राजाहूनही मोठं आहे. आपण क्षमा मागून आम्हाला लज्जित का करीत आहात? हे आपलं विशाल अंतःकरण बोलत आहे राजन. परंतु मी आपला अपराधी आहे राजन, अपराधी आहे. भावनेच्या आहारी जाऊन मी आपल्याला नकळत काही बाही बोललो. मला क्षमा करा राजन, मला क्षमा करा. आपण योग्यच केलत महात्मा. जर आपण माझे दोष
मला दाखवले नसते तर मी ते दूर ठेवून निर्दोष कसा राहिलो असतो. माझ्या मनात आपल्याबद्दल आदरच आहे. हे महात्मा, मी लवकरच दुर्जयवर आक्रमण करेन आणि त्याला त्याच्या अपराधांची भयंकर शिक्षा देईन. जोपर्यंत दुर्जयचा मी अंत करणार नाही, कोणीही माझा जय जयकार करायचा नाही. चांगली बातमी आहे. जोवर दुर्जयाचा अंत होत नाही तोवर राजा रत्नाकराचा कोणी जय जयकार करणार नाही. ह्याचा अर्थ हाच झाला ना आकाश पडेल, ना दुर्जयाचा अंत होईल, ना कोणी रत्नाकरचा जय जयकार करेल. दुर्जय, तुझ्यावर कोणीही विजय प्राप्त करू शकत नाही. दुर्जय, तुला मृत्यू पण नाही मारू शकत. तू देवतांसाठी पण अजय आहेस. आम्ही अजय आहोत, आम्ही अक्षय आहोत, आम्ही महान आहोत. क्षमा असावी महाराज. आपण महान नक्कीच आहात, परंतु राजनीती सांगते की शत्रू कितीही कुटील असला तरी त्याला तुच्छ समजण्याची चूक करू नये. कारण आगीची एक छोट्यातली छोटी ठिणगी देखील जर त्वरित विझवली गेली नाही तर साऱ्या घराला जाऊन राख करू शकते. सेनापती शंखचूड, आपल्याला आगीची कसली भीती? दुर्जय स्वतः एक आग आहे जी संपूर्ण सृष्टीला जाळू शकते. दुर्जयचा प्रत्येक शत्रू दुर्जय समोर तुच्छच आहे. कारण दुर्जय महामायावी आहे. दुर्जय महाबलवान आहे. हे सत्य आहे महाराज, परंतु हे पण सत्य आहे की आजपर्यंत आपण राजा रत्नाकरावर विजय प्राप्त करू शकलेलो नाही. सेनापती, तू वारंवार का आमच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवत आहेस? आम्हाला आमच्या वारंवार होणाऱ्या पराभवाचे स्मरण करून देऊ नकोस. आजपर्यंत या दुर्जयाला कोणी पराभूत करू शकला नाही. परंतु न जाणे का राजा रत्नाकराकडून आम्ही वारंवार कसे पराजित होतो आणि ह्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आम्ही राजा रत्नाकराच्या राज्यात आम्ही आमच्या अत्याचारी घुसखोरांना पाठवून दहशत पसरवतोय. कोणी मला सांगा की राजा रत्नाकर आमच्याकडून पराभूत का होत नाही? मी सांगू शकतो. केवळ मी सांगू शकतो की तू राजा रत्नाकरावर का विजय प्राप्त करू शकत नाहीस. राजा निर्भय प्राण, तू पुन्हा तुझ्या विषारी जिभेने मला डंख मारू पाहतो आहेस. सत्य नेहमी नागासारखंच डसतं. म्हणूनच तुझ्यासारखा भित्रा ना सत्य ऐकू शकत आणि ना मला सत्य सांगण्याची अनुमती देऊ शकतो. मी तुझा गळा दाबून टाकला, तुझं मुंडकं कापून लटकवलं, तुझ्या आत्म्याला बंदी बनवलं, तरी सुद्धा तू बदलला नाहीस निर्भय प्राण. कारण मी देवी महालक्ष्मीचा भक्त आहे आणि देवी लक्ष्मीचे भक्त आपले प्राण त्यागतील, पण तुझ्यासारख्या अधर्मी भित्र्या लोकांना घाबरणार नाही. तू तुझ्या जिभेला लगाम लाव निर्भय प्राण. मला तर हे पहिल्यापासूनच माहित होतं की तू सत्य ऐकू शकत नाहीस. तू तर या भित्र्या बंदी आत्म्यांच्या तोंडून आपली प्रशंसाच ऐकू शकतोस. कारण ते स्वतःच्या आत्म्यांना तुझ्या तावडीतून सोडवण्यासाठी तुझी खोटी प्रशंसा करून तुला प्रसन्न करण्यासाठी विवश आहेत. जर खोटंच ऐकायचं असेल तर यांच्याकडून ऐक. परंतु अशा स्थितीत तू राजा रत्नाकराला का नाही जिंकू शकत हे सत्य तू कधीही जाणून घेऊ शकणार नाहीस. मला माहित आहे तुझ्या सत्य ऐकण्याचे धैर्यच नाहीये. ठीक आहे, बोल, काय बोलायचं आहे तुला? देवी माता लक्ष्मीची शपथ, सृष्टीचं अटळ सत्य हे आहे की अधर्म धर्मावर कधीही विजय मिळवू शकत नाही.
असत्य सत्याचा पराभव कधीही करू शकत नाही. तू पण राजा रत्नाकरावर कधीही विजय मिळवू शकणार नाहीस. कारण राजा रत्नाकर एक पुण्यशील महात्मा आहे आणि तू एक दुरात्मा आहेस. तू दुराचारी आहेस आणि राजा रत्नाकर सदाचारी आहे. तू अधर्मी आहेस आणि राजा रत्नाकर धर्माचे पालन करणारा आहे. दुराचार सदाचाराला आणि धर्म अधर्माला मिटवू शकेल काय? नाही दुर्जय, नाही. रत्नाकरासारखा पुण्यशील महात्मा जेव्हा धर्म, सत्य, न्याय आणि नीतीची कवच कुंडल धारण करतो तेव्हा तुझ्यासारखे दुराचारी, दुष्ट, दुरात्मे त्या महात्म्याकडून नेहमीच पराजित होतात. निर्भय प्राण. निर्भय प्राण. जय महालक्ष्मी, जय महामाया, जय सिंधु सुता, जय विष्णु प्रिया, हम पे रखना सदा श्री चरणों की छाया.